छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यातून जाऊन CM डोंगरे साहेबांना आता संचलन करता त्यांनी सांगितले की 23 वर्ष झाली. पण खरोखर कदाचित असं वाटत नाही की 23 वर्ष झाले, कारण अनेक दिवसापासून या कार्यक्रमामध्ये मी सतत उपस्थित राहिलेला आहे. त्या कार्यक्रमाला लोक वाढत असतात, पण लोक कधी कमी झालेली मी आतापर्यंत बघितलेली नाही. होते असं की माणसं खूप पैशाने मोठे असतात. ज्यांच्याकडे जे लोक पैसेवाले असतात, मरण सर्वांनाच आहे, पण जे माणसं इतरांसाठी काम करतात, समाजासाठी काम करतात, ते माणसं कधी मरत नसतात. तर ते माणसं ज्या समाजासाठी ते काम करत असतात, त्या माणसाच्या मनामध्ये ते सगळेच लोक त्यांच्या डोळ्याच्या चेहऱ्याच्या समोर असतात. तसंच उदाहरण म्हणजे CM डोंगरे साहेबाचं आहे, जेणेकरून ते आजही आपल्याला वाटतात की ते आपल्यातून गेलेले नाही. 23 वर्षाचा कालखंड म्हणजे जवळपास एक पिढीचा कालखंड आहे, पण तरी पण देखील आपल्याला आज वाटत नाही की डोंगरे साहेब हे आमच्यातून गेलेले आहेत. त्यांनी त्या नांदेड जिल्ह्यामध्ये नसून या मराठवाड्यामध्ये बहुजन समाज पार्टीचं रोपटं उभं केलेलं आहे. आणि आम्ही बहुजन समाज पार्टीचा कुठेही देखील कार्यक्रम असला त्या ठिकाणी आम्ही एकच सांगत असतो की ह्या घरातून बहुजन समाज पार्टीची चळवळ त्या नांदेड जिल्ह्यातून या मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि नुसतं त्यांनी निर्माणच केली नाही, तर तसे माणसंसुद्धा ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये या मराठवाड्यामध्ये त्यांनी घडवलेले आहे. जे की काही झालं, किती चढउतार जरी करता आला तरी ते लोक या चळवळीपासून दूर गेलेले नाही. एक विश्वास एक असा मनामध्ये पक्का ठामपणे करून ठेवलेला आहे की आज नाही तर उद्या होईल. CM डोंगरे साहेबांना सांगितलेलं आहे की व तुम्हाला जर बहुजन समाज पार्टीमध्ये त्या निळ्या झेंड्यावर विश्वास असेल, बाबासाहेबांच्या शक्ती सिंबॉलवर विश्वास असेल आणि बाबासाहेबांच्या विचारधारेवर विश्वास असेल, तर ह्या देशामध्ये एक ना एक दिवशी बहुजन समाज पार्टीची सत्ता हे नक्की आहे. आणि तेच कार्यकर्ते हे शब्द त्यांचा उराशी बाळगून सातत्यानं कितीही पडझड झाली तर समोर चालण्याचा प्रयत्न करतात. बरेच लोक चळवळीमध्ये असतावेळेस आपल्या कुटुंबाकडे जास्त लक्ष देतात, पण त्यांनी कुटुंबाकडे कमी लक्ष घातलेलं आहे. आणि त्यांनी त्यांचा मुलगा म्हणजे सुनील भाऊ डोंगरे हे बहुजन समाज पार्टीला समर्पित केल्यासारखं आहे. आजपर्यंत त्यांनी देखील कधीच माना अपमानाची न पर्वा करता, मी पण ह्या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, एक छोटासा किस्सा सांगतो आणि तिथंच थांबतो. 2007ची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये मला तिकीट न दिल्यामुळं म्हणजे मी निराश झालो. आणि निराश झाल्याच्या नंतर मी सुनील भाऊला एका शब्दात सांगितलं की मी या पार्टीमध्ये काम करणार नाही. आजपासून माझं या पार्टीचं काय देणं घेणं नाही. मी रागात होतो आणि त्यांना ही गोष्ट सांगितलं. त्यांनी त्यावेळेस मला काही बोलले नाही. जसंही 2-3 दिवस झाले, निवडणुका लागल्या, निवडणुका संपत आल्या, त्यावेळेस त्यांनी मला डबल पार्टीमध्ये हे केलं की आपल्यालाच न्यावं लागणार आहे. आणि आज जरी करता तिकीट भेटलं नसेल किंवा काही निवडणूक हे झाली नसेल, पण एक दिवस तुम्ही दुसऱ्याला तिकीट घेणारे बनता, हे ते समोरच आहेत त्यांनी मला सांगितलेलं. आणि खरोखर वस्तुस्थिती अशी झाली की मी एक नसून तर 3-3 वेळेस बहुजन समाज पार्टीचा मी जिल्हा अध्यक्ष.
तर हे घरातूनच विचार आहेत आणि ते विचार सुनील भाऊमध्ये आहेत जे की कधी पण ते कोण्याही कार्यकर्त्याला खचू देत नाहीत. प्रत्येक कार्यकर्त्याला मोटिवेशन करत राहतात आणि समोरचं चित्र रंगीत असतात ते की येणारा काळ हे आपला आहे. म्हणून ह्या ठिकाणी मी अधिकचं न बोलता CM डोंगरे साहेबाला मी या ठिकाणी माझी श्रद्धांजली अर्पण करतो माझ्यातर्फे बहुजन समाज पार्टीतर्फे. धन्यवाद सर. दुसरंच आपण आदरणीय CM डोंगरे साहेब यांची प्रेरणा घेऊन जे काही कार्य